नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी परत तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की मला भरपूर जणांची कमेंट आली होते की बुवा आम्ही कंपनी निवडलेली आहे, निवडून 5-6 महिने झालेले आहे आणि वर्क ऑर्डर निघून माझे 5-6 महिने झालेले आहेत, तरी आमचे सोलार हे इन्स्टॉलेशन होत नाही, तर आम्हाला कंपनी बदलवता येईल का? असे भरपूर शेतकरी मित्रांनी मला कमेंट केलेले आहेत की आमची वर्क ऑर्डर निघूनसुद्धा आम्हाला अजून वर्क ऑर्डर निघून आमचे 5-6 महिने झालेले आहे, कोणाकोणाचे तरी 7-8 महिने झालेले आहेत, तरीसुद्धा त्या शेतकरी मित्रांना हे सोलार पंप इन्स्टॉलेशन करून मिळालेले नाही। तर मित्रांनो, तुम्ही मला भरपूर कमेंट केलेले आहेत की आता आम्ही तर वेंडर सिलेक्शन केलेले आहेत, आमचं वर्क ऑर्डर करून निघालेलं आहे, नंतर आम्हाला ही कंपनी चेंज करता येईल का? तर मित्रांनो, कंपनी बदलता येते, तर ती कशी बदलता येईल त्या सांगण्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्या वेळेस आलेले असाल किंवा तुम्ही आलेले असाल, व्हिडिओ बघत असाल पण सबस्क्राईब जर न केलेले नसेल, तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून नवीन सोलारबद्दल जे अपडेट येईल ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करेन। तर मित्रांनो, चला आपण मेन मुद्द्याकडे वळूया। तर बघा मित्रांनो, आपल्याला कंपनी बदलवता येते, जसं GR गव्हर्नमेंटने काढलेलं आहे की तुमचं वर्क ऑर्डर निघाल्यानंतर 60 दिवस झाल्यानंतर तुम्हाला कंपनी जर इन्स्टॉलेशन करून देत नसेल तर तुम्ही कंपनी चेंज करू शकता। पण मित्रांनो, जसं आपण कंपनी चेंज करू शकता असे बोलतो, ते तेवढं सोपं नाही मित्रांनो, कारण की कंपनी चेंज करणे हे विषय फार लांबणीत जाणारा विषय आहे मित्रांनो। सांगायचं तात्पर्य असं मित्रांनो की कारण की आता तुम्ही फॉर्म भरल्यापासून जवळपास 1 वर्ष होत आलेलं आहे, 1 वर्ष होत आलेलं असताना वर्क ऑर्डर निघूनच तुमचे 5 महिने झालेले आहेत। तर 5 महिने होऊन सुद्धा जर तुम्हाला मिळत नसेल, तर तुम्ही समजून घ्या की कंपनी कॅन्सल करायच्या याच्यामध्ये गेले तर त्याला प्रोसेस खूप आहे मित्रांनो, त्याला ॲप्लिकेशन वगैरे द्यावं लागतं, नंतर मग त्याचा गव्हर्नमेंटचे जे लोक असतात ते आपलं ॲप्लिकेशन विचारणा करतात, नंतर ती प्रोसेस चालते, त्याला खूप दिवस लागतं मित्रांनो। तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही कंपनी चेंज न करता जी कंपनी तुम्ही वर्क ऑर्डर काढलेली आहे तीच कंपनीचं सोलार बसवा, कारण की मित्रांनो, कंपनी बदलायच्या भानगडमध्ये जर तुम्ही पडला मित्रांनो, तर आता जेवढे तुम्हाला दिवस लागलेले त्याच्यापेक्षाही जास्त दिवस लागू शकतात, कारण की आपल्याला माहीत आहे गव्हर्नमेंटचे काम कसे आहे। आणि मित्रांनो, माझ्या एक लक्षात येत नाही आहे की जो ॲप्लिकेशनने आपण फॉर्म भरलेला आहे, स्वतः जो शेतकरी फॉर्म भरलेला आहे, ज्याने कोणाला 1 रुपया न दिलेला आहे, ते स्वतः जाऊन जे फॉर्म भरलेले आहेत त्याच व्यक्तीचे, ज्या शेतकऱ्यांचेच अर्ज अजूनपर्यंत मंजूर झालेले नाही, आणि मंजूर झाले त्याने पेमेंटसुद्धा केलेले आहेत, पण त्यांना अजून वेंडर लिस्टचं ऑप्शन आलेलं नाही मित्रांनो, वेंडर लिस्ट सिलेक्ट करा म्हणून। आणि ज्यांचे वर्क ऑर्डर निघालेली आहे आणि ज्याने स्वतः जो फॉर्म भरलेला होता कोणत्याही एजंटकडे न जाता, अशा लोकांचेच का हे सोलार इन्स्टॉलेशनसाठी प्रॉब्लेम येतो आहे? कारण की माझ्या लक्षात आलेलं आहे मित्रांनो की कारण की भरपूर जे लोक ज्यांनी एजंटमार्फत फॉर्म भरलेले होते, ज्यांचे एजंटमार्फत फॉर्म भरलेले आहे त्यांचे वर्क ऑर्डरसुद्धा आले आणि इन्स्टॉलेशनसुद्धा झालेले आहेत आणि काही वर्क इन्स्टॉलेशनसुद्धा होत आहेत। तर हे सरकारच्या आपल्याला लक्षात आणून द्यायचं मित्रांनो, कारण की तुम्ही जे ॲप्लिकेशन दिलेलं आहे ते ॲप्लिकेशनचा हा गैरवापर होतो मित्रांनो। तर हे जाऊ दे, ते मोठी गोष्ट आहे, त्याच्यात आपण भांगडचर न करता। तर मित्रांनो, मी तुम्हाला ज्या कंपनीत तुम्ही सोलार इन्स्टॉलेशन वर्क ऑर्डर निघाली त्या कंपनीचा मेल आय डी असतो महावितरणाचा, मी त्याचा तुम्हाला स्क्रीनवरती दिसेलच, हा ईमेल आय डी आहे, या ईमेल आय डीवरती तुम्ही कंप्लीट करा। तुम्हाला 4-5 महिने झालेले आहेत सोलारला, तर इन्स्टॉलेशनला वेळ का लागत आहे, या ईमेल आय डीवरती कंप्लीट करा मित्रांनो, कारण की ईमेल आय डीवरती कंप्लीट केल्यानंतरच, कारण की आपल्यानंतर तुम्हाला जर पुढे जाऊन जर सोलार भेटतच नसेल, काही होतच नाही, तर तुम्हाला हा प्रूफ असतो मित्रांनो की ईमेल आय डी बघा, मी ईमेल आय डीवरती त्यांना मेल केलेला आहे, माझ्याकडे मेल केलेले हे डॉक्युमेंट आहे, ते आपल्याला पुढं चालून कामात येतं मित्रांनो। त्यासाठी मी तुम्हाला हा स्क्रीनवरती मेल आय डी मित्रांनो, मी तुम्हाला जो ईमेल आय डी दिलेला आहे त्या ईमेल आय डीवरती तुम्ही ईमेल करा, त्यांना एक लेखी अर्ज द्या महावितरण ऑफिसमध्ये जाऊन सण,
आणि त्यांचे 1-2 कॉल रेकॉर्डिंग करा की जेणेकरून आपल्याकडे प्रूफ असेल पुढं जर तुम्हाला लढायचं आहे तर पुढं ते कामात येईल मित्रांनो. आणि शक्यतो तुम्ही मित्रांनो आता सध्या जे तुमचं वर्क ऑर्डर निघालेली आहे, कोणी वेंडर सिलेक्शन केलेले, तर मित्रांनो माझं सांगणं एवढंच आहे की कंपनी बदलायच्या भानगडीत पडू नका. कारण की मित्रांनो जसं आपल्याला बोलायला सोपं आहे तेवढं हे कंपनी चेंज करणे सोपं नाही मित्रांनो. कारण की तुम्ही आताच 1-1.5 वर्ष घालून बसलेले याच्यामध्ये, अजून कंपनी चेंजमध्ये तुम्हाला किती वेळ लागेल याचा भरोसा नाही मित्रांनो. कारण की एकदा जर आपण त्या भानगडमध्ये पडलो तर हे 1-2 जणांचं माझ्याकडे असे पण आलेले, एक वेंडर लिस्टमध्ये गेलेले, पण त्यांच्या जाऊन वर्ष 1.5 वर्ष होत आलं मित्रांनो. त्यांची कंपनी तर काही चेंज झाली नाही, पण जी कंपनी त्यांनी सिलेक्शन केलेली होती त्याने सुद्धा अजून त्याला वर्क ऑर्डर काढून निघून सुद्धा इन्स्टॉलेशन करून दिली नाही. कारण की आता डायरेक्ट जे कॉन्ट्रॅक्टदार आहे ते डायरेक्ट सांगतात तुम्ही कंपनी चेंज करण्यामध्ये ॲप्लिकेशन दिलेले आहे, जोपर्यंत गव्हर्नमेंट आम्हाला त्याचा अप्रूव्हल देत नाही की तुम्ही जा आणि त्यांचं इन्स्टॉल करा, तोपर्यंत आम्ही तुमच्याकडं इन्स्टॉलेशन करण्याला येणार नाही. तर मित्रांनो तुम्ही एकच काम करा, जे आता सिलेक्शन तुम्ही केलेली आहे, तुमची वर्क ऑर्डर जे निघालेली आहे त्याच कंपनीशी तुम्ही गोडाईनं जे होत असेल मॅनेज होत असेल त्या पद्धतीने तुम्ही मॅनेज करा आणि ते सोलर बसवून घ्या. कारण की मित्रांनो हे जे गव्हर्नमेंट आहे, आता आपण काय केलेले पैसे भरून बसलेलो आहे, त्यामुळे आपण आता काहीच करू शकत नाही. त्याकरता तुम्ही जे सिलेक्शन केले, जे तुमची वर्क ऑर्डर निघाली त्याच्याच मागं लागा मित्रांनो. आणि ती जशी लवकरात लवकर तुम्हाला मिळेल याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि जे मी तुम्हाला सांगितलं ईमेल आय डी, कॉन्टॅक्ट आणि एक ॲप्लिकेशन हे तुमच्याकडे ठेवा मित्रांनो. आणि हे तुम्हाला पुढं कामात येईल मित्रांनो. तरी मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझ्या डिस्क्रिप्शन केल्यानंतर ईमेल आय डी तुम्हाला मिळूनच जाईल मित्रांनो. ईमेल आय डी चेक करा आणि तो ईमेल आय डी तिथं हे ॲप्लिकेशन करा मित्रांनो. तरी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.